भागातल्या त्या ताईला बघून एवढ्या खुश झाल्या की बरोबर की उद्धव साहेबांनी आज नारी सन्मान करून नारींचा सन्मान वाढवलेला आहे। त्याबद्दल आमच्या पालघर जिल्ह्याबद्दल करून आम्ही उद्धवजींचे आभार मानतो, सर्व महाविद्यालयाचे प्रमुख नेत्यांचे आभार मानतो। कारण आपल्याकडे आज पण खासदार होऊन गेले, पण आजपर्यंत सगळे जेंट्स होऊन गेले, पण आता जी पालघरची व्यथा आहे, वसईची व्यथा आहे आणि त्याच्याकरता आपल्या रणलागिणीची गरज आहे आणि ते भारतीय रूपामध्ये आपल्याला मिळाले आहे। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार भारती कांबळे यांच्या प्रचाराला काँग्रेस महाराष्ट्र सरचिटणीस विजय पाटील जोराने लागलेले आहेत। कालच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये काँग्रेसचे सरचिटणीस विजय पाटील यांनी जोरदार भाषण केलं। पाहूया या दरम्यान विजय पाटील नेमकं काय म्हणाले। उमेदवार भारतीताई आणि या इलेक्शनच्या निमित्ताने खास एक आपली कार्यकर्त्यांची आढावा मीटिंग घेण्याचं हे जे कार्य केलेले आहे ते सर्व महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख आपल्या उमेदवार भारतीताई, सर्व जमलेले आदरणीय व्यासपीठ, सर्व जमलेले कार्यकर्ते बंधू भगिनी, सकाळी आम्ही आमच्या ग्रामीण भागामध्ये भारतीताईंना घेऊन फिरलो आणि त्या ग्रामीण भागामध्ये उत्साह पाहिला की प्रत्येक घरातल्या म्हणजे स्त्रिया ज्या बाया होत्या ग्रामीण भागातल्या त्या ताईला बघून एवढ्या खुश झाल्या की खरोखर की उद्धव साहेबांनी आज नारी सन्मान करून नारींचा सन्मान वाढवलेला आहे। त्याबद्दल आमच्या पालघर जिल्ह्याबद्दल करून आम्ही उद्धवजींचे आभार मानतो, सर्व महाविद्यालयाचे प्रमुख नेत्यांचे आभार मानतो। कारण आपल्याकडे आज पण खासदार होऊन गेले, पण आजपर्यंत सगळे जेंट्स होऊन गेले, पण आता जी पालघरची व्यथा आहे, वसईची व्यथा आहे आणि त्याच्याकरता आपल्या रणलागिणीची गरज आहे आणि ते भारतीय रूपामध्ये आपल्याला मिळाले आहे। आपण सर्व कार्यकर्ते आहोत, इथे काय संबोधन करण्याची गरज नाही, काय राजकीय भाषण करण्याची गरज नाही, पण आताच मी घासमध्ये एक संविधानावरती व्याख्यान आणि एक सभा करून आलो। सुंदर वक्ते आले होते, त्यांनी संविधान बचाव याच्यासाठी जे भाषण केलं, त्यांनी मार्गदर्शन केलं ते फार गरजेचं आहे। कारण नुसत्या भारतीताई खासदार बनणार याबद्दल तीळ मात्र शंका नाही, चांगले 1 लाख मतांनी ते निवडून येणार आहे। कारण मी पालघर जिल्ह्याचे निरीक्षक आहे काँग्रेसतर्फे, आपले जनावमा पण शिवसेनेतर्फे आहेत। आम्ही प्रत्येक ठिकाणी आढावा घेतलेला आहे, सीट येण्याबद्दल वाद नाही, पण आपल्या कार्यकर्त्यांनी निष्काळजीपणा दाखवता कामा नये। कारण आताच आपल्याला त्या भाषणामध्ये समजलं की बीजेपीला फक्त 32% आपल्या देशामध्ये मतं मिळाली आहेत, पण जी टक्केवारी जी कमी होते ना तिथे आपली आघाडी मार खाते। आणि प्रत्येक कार्यकर्त्यांना, बंधू भगिनींना मी आज विनंती करतो की आपण टक्केवारी कशी वाढेल याच्यावरती भर दिलं पाहिजे, याच्यासाठी जनजागृती केली पाहिजे आणि प्रत्येक जणांनी आपल्या मनापासून आपलं काम केलं पाहिजे। मला वाटतं टाइम कमी सांगितलेला आहे, पण तुमच्या समोर जास्त काय बोलण्याची गरज नाही, पण एकच विनंती करतो की टक्केवारी वाढण्यासाठी सगळ्यांनी आपण तुटून पडलं पाहिजे आणि आपल्या भारतीताई असतील, वसईचं जी काय आपली हुकुमशाही मोडून काढायची, फादरनी सांगितलं, फादर मी तुम्हाला शुभेच्छा देतो, तुम्ही जी विनंती केली आहे त्यांना त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा देतो की तुमच्या जे त्यांना विनंती केली आहे ती त्यांनी मान्य करावी आणि याच्यामध्ये वसईकरांमध्ये चांगलं आपले खासदार येण्यासाठी त्यांनी भर द्यावी एवढंच मी विनंती करतो। सर्वांना ताईंना शुभेच्छा देतो, सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा देतो, कारण आपला खासदार बनणारच आहे, त्याबद्दल वाद नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय काँग्रेस, जय महाविकास आघाडी। पालघर लोकसभा निवडणुकीत भारती कांबळे विजय होतील। खरं तर भारती कांबळे यांनी निवडणुकीमध्ये प्रचाराला सुरुवात केलेली आहे असं दिसतंय। कालच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये भारती कांबळे यांनी शिवसैनिकांना भावुक केलं, त्यात मोठ्या भावाची भूमिका कुठे ना कुठेतरी विजय पाटील निभवताना आपल्याला दिसत आहेत। असं असताना या सर्व विषयावरती
आपलं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच कळवा. चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज पालघर.